बघतोस काय मुजराकर खरं तर गाडीच्या पाठीमागे दिसणारा स्टिकर होता आजपर्यंत, आणि आता ते महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य झालंय. कारण त्यामधला आशय, त्यातला अन्वय अर्थ आणि अर्थात त्या बिटवीन द लाईन्समध्ये काय दडलंय हे खरं तर जाणून घेऊया. बघतोस काय मुजराकरची टीम माझ्यासोबत आहे. जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव आणि संगीतकार अमित राज. त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळ्यातलं इंगित काय आहे, गुपित काय, आणि अर्थात अवघा महाराष्ट्राचं हे ब्रीदवाक्य आता का होऊ पाहतंय यामागची त्यांची भावना खरं तर जाणून घ्या. जितेंद्र, ज्या वेळेला तू अत्यंत पोटतिडकीने, आत्मीयतेने, तन्मयतेने त्या सगळ्या गोष्टी बोलतोस, त्यावेळेला आमच्या मनातही हेच सगळं असतं असं वाटतं. आणि तुम्ही ते फुलपाखराला पकडल्यानंतर त्याचे रंग आपल्या बोटावर असावेत अशा पद्धतीने तुम्ही ते निसटतं फुलपाखरू महाराष्ट्राचं तुम्ही पकडलं असं मला वाटतं. मित्रा, हे खरं तर ते फुलपाखरू, त्याच्यावर जे रंग भरणारा मनुष्य आहे हा आहे. प्रत्येक कलाकार हा खरं तर सुरवंटच असतो. कधीतरीच त्याला प्रत्येकाला वाटतं की आपणही फुलपाखरू व्हावं, परंतु ते फुलपाखरू त्याला उडण्याचं बळ देतो तो सर्वप्रथम लेखक, आणि ते उडायचं कुठल्या दिशेने आहे त्या फुलपाखरानं हे शिकवणारा असतो दिग्दर्शक. त्यामुळे हे सगळं या माणसाची कमाल आहे. त्यामुळे हा मित्र आमचा हेमंत ढोमे यानं ते सांगितलं. यानं जेव्हा पहिल्यांदा कथा ऐकवली होती, ती ऑनलाईन ऐकूनच काहीतरी आतमध्ये असं निर्माण झालं की अरे, हा विचार माझ्या मनात का नाही आला आजपर्यंत. मी फक्त माझ्या घराचा, माझ्या परिसराचा विचार करतो. हा मुलगा कुठल्या गोष्टीचा विचार करतोय तर महाराष्ट्राचं जे दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या विकासासंबंधी, त्या संवर्धनासंबंधी हा गोष्ट मांडतो, तीही विनोदी पद्धतीनं. कारण तो त्याचा बाज आहे. गावरान भाषा, गावरान ठसका, त्यातलं राजकारण आणि त्यातलं समाजकारण हे सगळं या माणसाच्या आतमध्ये आहे. हे म्हणतो ना आपण त्याला, त्याचा ॲसेट आहे. तर ते वापरून त्यानं पुन्हा एकदा पोस्टर गर्लनंतर ही कथा रचली आणि त्यात त्यानं मला स्थान दिलं. आणि नानासाहेब नावाचे कॅरेक्टर जे इथून पुढे कधीच माझ्या आतून जाणार नाही. काही काही गोष्टी आपल्याला चिकटून बसतात बघ. कपडे किती जुने झाले तरी आपण म्हणतो नाही, हा मला एकदा घालू दे. बाहेर फंक्शनला नाही घालणार, पण घरी जाऊन आपण आपल्या वेळेला ते घालत असतो. तसं नानासाहेब नावाचं जे कॅरेक्टर आहे ते मला आता चिकटून बसलंय. ते आता माझ्या आतून नाही जाणार. ते असं कॅरेक्टर या माणसानं मला दिलं. आणि जे पोट तिडकणं बोलण्याचं तू म्हणतोयस ते खूप गोष्टी व्यथित करतात रे. खूप गोष्टींचा त्रास होतो. आपण त्याच्याविषयी काही करू शकत नाही. म्हणजे मी आत्ता उत्तर प्रदेशमधून आलो तर तिथे एक मुलगा, खूप थंडी होती आणि मी सगळं जॅकेट बिकेट घालून आणि तो तिथे बूट पॉलिश करत बसला होता. तो पैसे मागत नव्हता. त्या मुलाचं वय असेल साधारणतः एक माझ्या रेवाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल. तो 11 वर्षाचा मुलगा असेल. तन्मयतेनं बूट घासत बसला होता आणि तो 2 रुपये घेत होता आत्ताच्या काळातही त्याचे. मी काय केलं, मला त्रास झाला की उत्तर प्रदेश इतकं विकास आणि सगळं म्हणतायत. मी पटकन 100 रुपये काढले, त्याला दिले. पण ही पळवाट झाली ना, मी 100 रुपये काढून त्याला देतो. आणखी काय करू शकतो मी? तसंच आहे की मी जोशी, तू भंडारी, हा विश्वासराव, हा सावंत, हा ढोमे. मला मैत्री करताना मी कधीच नाही विचार केला ना की तुझी जात कुठली, माझी जात कुठली. तुझा डबा मी खाल्ला, माझा डबा तू खाल्ला. हे लहानपणापासून शिकलो आपण. मग हे आत्ता कोण भरवतंय? हे काय चाललंय? हा हेमंत ढोमे, हा ढोमे, हा जोशी असता, कुलकर्णी असता, हा शेख असता. याच्या आडनावाला महत्त्व आहे का याच्या मनात न आलेल्या त्या ऊर्जेला, त्या भावनेला, त्या गोष्टीला महत्त्व आहे? हा अनिकेत विश्वासराव आहे. हा विश्वासराव असला नसता, हा समजा भोजानी असता, देवेन भोजानीचा भाऊ असता. पण त्यानं ज्या पद्धतीनं त्या रोलला विकसित केलं ते बघणार का काय बघणार? हा अमित राज, हा समजा, हा आपण म्हणू हा अमित शहा असता, हा गुजराती असता. पण त्यानं बघतोस काय मुजराकर नावाचं जे गाणं दिलंय, सह्याद्रीच्या कडेकपारी, तो क्षितिज पटवर्धन आहे. तसं ना आडनाव पटवर्धन आहे, पण सह्याद्रीच्या लाख असू दे अफजला, आता वाघ नखावीनं फाडशील तू, हे म्हणतोय ना तो. मग त्याचा आडनाव कशाला बघायचं आपण? तो काय म्हणतोय ते बघूया. आणि तेच मी म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तेच म्हणतोय. काय म्हटलंय ते बघूयात ना. मला नाही शिकवलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे जात कुठली होती. मला ते शिवशंभूंवर तिथे त्यांनी त्या तलवारीने रक्ताचा अभिषेक केला. तो अभिषेक मला माहिती आहे. दॅट्स इट. आणि त्या सगळ्याला असणारा एक जळजळीत अंगार आहे. आणि तो जळजळता ज्या वेळेला दिसतो तर त्यावरचा तो निखारा, त्याच्यावरची फुंकर मारताना तो निखारा आणखीन तेवट ठेवताना ज्या वेळेला ती आपण फुंकर मारल्यावर ती धूळ आहे, जो हे राख आहे, ती आपल्या डोळ्यात पुन्हा जाण्याची भीती जास्त होती.
अशा पद्धतीचा विषय तू विनोदाने कसा मांडू शकलास? खरं सांगू का, फार अवघड आहे. आणि हे झालं माझ्याकडनं. मी असं म्हणत नाही की हे ठरवून मी केलं किंवा त्या पद्धतीने. आता ही मंडळी सुद्धा बरोबर होती. म्हणजे हे माझे मित्र आहेत, हे सगळेच इथे बसलेले. म्हणजे हे कोणी इथे प्रोफेशनल, एक नट, एक म्युझिक डिरेक्टर, कोणी असेही इन्व्हॉल्वच नव्हते. सगळे मित्र म्हणून, आपल्या घरचं कार्य म्हणून इन्व्हॉल्व होते. सो त्यामुळे हे पेलता आलं. आणि तू म्हणतोस तसं ती राख गेली सुद्धा, आत्ताही जाते, या प्रमोशनच्या टप्प्यात सुद्धा जाते. कारण हे नावच असं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज, हे खूप मोठं आणि दिव्य काहीतरी आहे. आणि त्याच्याबद्दल आपण काहीतरी म्हणतोय असं म्हणल्यानंतर समाजाच्या अपेक्षा वाढतात आणि आपली जबाबदारी जास्त वाढते. आणि त्यात पुन्हा हे विनोदाच्या पद्धतीनं. बरं, आपण चित्रपट करतोय, समाज प्रबोधन जरी करायचं म्हणलं तरी हा चित्रपट आहे, हा एंटरटेनर आहे. सो लोकांचं मनोरंजन करता करता काहीतरी म्हणून जायची एक वेगळी गंमत आहे. म्हणजे मी ज्या माणसाला आदर्श मानतो ते म्हणजे राजू हिरानी, की इतकं हलकं फुलकं हसत पटकन डोळ्यात पाणी आणणारा माणूस आणि काहीतरी म्हणून जाणारा माणूस. सो त्यामुळे काहीतरी म्हणता आलं पाहिजे आणि आपल्या कलाकृतीतून समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे, हे कायम मला वाटतं. म्हणजे आता अभिनेता म्हणून आपल्याला फार बाउंड्रीज असतात. कुठला चित्रपट आपण करतोय, त्याची संहिता काय, हे काय. पण लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा मी जर करतोय तर मी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे त्या गोष्टीतून, की खरा मी कोण आहे, मला काय वाटतं. सो तो प्रयत्न होता जेन्युइनली. आणि आता हे झालंय आणि आता ते उभ्या महाराष्ट्रासमोर येत आहे. निश्चित क्या बात आहे. पण ज्या तडफेने तू केलेला आहेस ना, ती म्हणजे प्रोमोतून, त्या थिएट्रिकल्समधून खरं तर आम्हाला आत्ताच काळजापर्यंत भिडतंय. रुपेरी पडद्यावर आल्यानंतर त्याचा एक जो काय म्हणतो आपण, तो अग्निवर्षाव खरं तर असेल आणि तो तितकाच मनाला भावेल असं निदान या सगळ्या गोष्टीतून आम्हाला असं जाणवतंय. ती जी काय म्हणतो एक वेगळ्या पद्धतीची संवेदना आहे, जी आपण आत्तापर्यंत पेशीखाली दडपून ठेवली होती आणि ती आता पुन्हा एकदा त्या जखमेवर तू नेमकं बोट ठेवल्यावर दुखती रखते उंगली रखना, हे तुला चांगलंच जमतंय. अनिकेत, या सगळ्यातला म्हणजे तुझा असणारा एक म्हणजे जो तडफ आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींमधली एक जाणीव आहे जी तुझ्या डोळ्यात दिसते. म्हणजे बहुतेक सिनेमामध्ये तू चॉकलेट बॉय म्हणून आलायस, पण ह्या सगळ्यामधला एक अँग्री यंग मॅन हा तुला तुझ्या एका इमेजला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा सिनेमा आहे. हा सिनेमा आत्ता करिअरच्या या टप्प्यावर तुझ्यासाठी काय आहे? खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी ह्या विषयावरती चित्रपट बनतोय याचा आनंद आहे आणि मी या चित्रपटाचा एक भाग आहे. हा आनंद माझ्यासाठी एक नट म्हणून आहेच, पण एक माणूस आणि एक समाजाचा घटक म्हणून मला जास्त महत्त्वाचा वाटतोय. एक नट म्हणून खरंच हेमंत सुद्धा एक चांगला अभिनेता असल्यामुळे त्यांनी प्रत्येक जे 3 महत्त्वाचे जे लीड्स आहेत, नानासाहेब, पांडा आणि शिवा, हे खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स, असे व्यक्तिरेखा असलेली माणसं त्यांनी रेखाटली आहेत. त्यातला एक पांडा, हेमंतचा मला खूप फायदा झाला याच्यामध्ये. हेमंतला टिपिकल ती एक मिशी हवी होती, तलवार कट, ते डोक्यात होतं त्याच्या. आणि काही त्यांनी मला ब्रीफिंग दिलं होतं कॅरेक्टर, तलवार असायला हवी. वा 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 वा. तर हळूहळू ते पांडा माझ्याकडनं घडत गेला. सर्वात आधी अर्जित, तुला खोटं वाटेल पण पहिला सीन सुरू करण्याआधी मला काहीच माहीत नव्हतं मी काय करणार आहे किंवा हे कसं जाणार आहे, मी हे कॅरेक्टर मी कसं करणार आहे. ते होत गेलं, पण महाराजांचीच कृपा असावी ती. पण माझ्या आत्तापर्यंतच्या कॅरेक्टर्समधलं एक खूप चांगलं आणि एक वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे मी. निश्चित. अमित, ज्या वेळेला तुझा पोवाडा येतो किंवा माझ्या राजार माझ्या शिवबार असं येतं, त्याला सारं काही अंधारून येतं आणि तेवढाच तो पोवाडा आला की जाज्वल्य अभिमानही जागा होतो. ह्या सगळ्या गोष्टीतला एक कॉन्ट्रास्ट आहे आणि कायम जग हे वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रास्टचं कॉम्बिनेशन करून जगत असतं. तर ती आयरनी ऑफ लाईफ त्या संगीतातून येणं, हे कशा अर्थानं तू मॅच केलंस? पोवाडा जसं तू बोललास की जो पोवाडा आम्ही मांडला तो खरं एक जवळपास 9 मिनिटाचा पोवाडा होता. कारण तो छत्रपतींचा जन्म आणि तेव्हापासून तर आत्ता छत्रपती होईपर्यंतचा म्हणजे ओव्हरऑल तो प्रवास होता पूर्ण. त्यामुळे तो 9 मिनिटाचा असून मग आम्ही तो 6 मिनिटावर आणला. पण त्यात खूप
कसं होतं म्हणजे खरं सांगू तर हेमंतचं खूप क्रेडिट आहे त्याच्यामध्ये, कारण त्याने व्यवस्थितरित्या तो कुठेही मी असं म्हणेन की हर्ट व्हायला दिला नाही तो, म्हणजे की कुठेही कोणाला असं वाटेल की अरे हा ॲब्रप्ट आला आहे काहीतरी, की हा इथून असं कसं झालं, असं नाही. तो प्रॉपर स्टेप बाय स्टेप आम्ही तो मांडला आणि 6 मिनिटामध्ये तो पोवाडा आम्ही केला. पोवाडा ऐकताना आपल्याला असं वाटतं की तो पोवाडा नसून एक अंगाई गीत पण असू शकतं. एक आई आपल्या मुलाला, लहान मुलाला झोपवताना ते अंगाई गीत म्हणून पण गाऊ शकेल, असा तो एक बेसिक आमचा एक मोटिव्ह थॉट होता. कारण त्याला टिपिकल पोवाडा नाही न ठेवता ते खूप सुदिंग ऐकायला यावं, ॲट द सेम टाईम ते खूप भिडावं मनाला. आणि असं सगळ्याच गोष्टी एकंदर आम्ही एकत्र केल्या. आणि मला असं वाटतं की एक टीमवर्क होतं. म्हणजे बऱ्याच गाण्यांमध्ये आम्ही केलं की जितूचं काही सजेशन्स होते की आम्ही जे बघतोस काय मुजराकर जे टायटल ट्रॅक होतं त्याच्यामध्ये जितू बोलला की त्यामध्ये एक लहान मुलांचा आवाज अमित ट्राय करून बघ कसं वाटेल, कारण तो आधी सोलो होता सिद्धार्थ महादेवांनी गायलेलं गाणं ते. तर लहान मुलांचा आवाज आल्यामुळे अजून ते अंगावर भिडतं, ते भरलं गेलं ते ॲब्सोल्युटली. ते जरतारी होणं आणि प्रत्येक म्हणजे आबाल वृद्धांच्या मनातला तो आवाज आहे. प्रार्थना होते ना, लहान मुलं म्हणतात तेव्हा त्याला प्रार्थनेचं स्वरूप येतं. आणि त्याच्या गाण्यामधली मला विशेषतः काय वाटते की क्षितिजनं लिहिलंय तर अप्रतिमच, परंतु गाणं सुरू होतं ना, सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येत नाही की आता ते पुढे कुठे जाणार आहे. आधी ती व्यथा आहे, ती व्यथा आल्यानंतर आता ती मुलं आल्यानंतर ते काहीतरी एक होप देतात की घडू दे नवा इतिहास, तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास. आणि त्यानंतर तो पुन्हा येतो की मग ताठ होतील माना उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. म्हणजे आपण ती व्यथा फक्त न मांडता की याच्यातनं काहीतरी निघून जाऊन आपण पुढे काहीतरी करूया, हे त्या शब्दांमधनं त्या ट्यूनमधनं ते ज्या पद्धतीनं आलंय, तर मला वाटतं तो कॉन्ट्रास्ट मी जो म्हटलं आणि तो नवनिर्मितीचा आग्रह आहे त्याच्यामध्ये. आणि स्पेशली तू बघशील तर बघतोस काय मुजराकर असं नाव ऐकल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की काहीतरी ढोल वाजतील, त्याचं हां ऑफकोर्स त्या टायटल म्हटलं की आपल्याला एक ह्यूज लार्जर दॅन लाईफ काहीतरी वाटतं. पण मी असं म्हणेन की ते आम्ही तसं ॲज अन ऑडिओ म्हणून तसं न करता त्यांनी, मी असं म्हणेन की ऑडिओ आणि तुम्ही व्हिडिओ व्हिज्युअल बघता आपण तेव्हा अंगावर येतो काटा. तर त्यामुळे ते थोडंसं वेस्टर्न ठेवलं आहे. म्हणून सिद्धार्थ महादेवन की 25 वर्षाचा मुलगा येतो त्याने गायलं, लहान मुलं आल्यामुळे ते सगळ्या जनरेशनसाठी झालं गाणं. तर त्यामुळे खूप एक वेगळ्या पद्धतीने हा ओव्हरऑल अल्बमच आम्ही ट्रीट केला आहे. मला असं वाटतं की तू माझ्या राजा रे माझ्या शिवबार हे तू गुणगुणून दाखव. नक्कीच. शोधू कुठर धाव कसर मीच स्वतःला पाहू कसर, ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र, माझ्या राजा र माझ्या शिवबार, माझ्या राजा र माझ्या शिवबार. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तो अंगावर रोमांच उभे राहणं, काटा येणं वेगळी गोष्ट असतं, पण तो रोमांच. आणि हे गाणं चित्रपटात ज्या पॉइंटला येतं, ज्या ते अजूनच सिच्युएशन. आणि पहिली मला असं वाटतं ती जी क्षितिजने लिहिली ओळ की ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रे, इथेच काटा येतो. तर त्यामुळे खूप मजा आली. एक सीन होता जिथे तो जो सीन आहे, ज्या सीन नंतर हे गाणं येतं, या गाण्याच्या आधी एक सीन आणखी एक घडतो. तर मला ते काही तो सीन झालेला नसल्या कारणाने मला ते काही जाता येत नव्हतं, इन पॉईंट मिळत नव्हता. म्हटलं हेमंत मला ते इन पॉईंट मिळत नाही. तो म्हणला थांब गाणं झालं आहे आपलं, नवीन आलं आहे ते मी तुला ऐकवतो. मी ते गाणं ऐकलं, एकीकडे लाईटिंग वगैरे सुरू होतं, ते मी गाणं ऐकलं आणि हा म्हटलं हां जिथे आता करू सीन आपण एकदा, आम्ही रेडी आहे. त्या गाण्यानेच जे दिलं ना, आणि गंमत म्हणजे आनंद आपल्या आदर्श शिंदेनं ते गाणं गायलेलं आहे. तर मला असं वाटतं की आदर्शकडून विविध प्रकारची गाणी आपण आत्तापर्यंत ऐकली, पण त्याच्या आतमध्ये म्हणजे रग आहे, आनंद शिंदेचा मुलगा आहे, त्याचा खडा आवाज, याच्या पलीकडे जाऊन ना त्याचं काहीतरी एक सॉफ्टनेस आहे त्या माणसात, टाकणार आहे. ते सगळं कॉम्बिनेशन त्या गाण्यानं. आणि अमित आणि तो एकत्र येतात तेव्हा काही ना काही मॅजिक आतापर्यंत त्यांनी नेहमीच केली, मजा येतेच काहीतरी निश्चित. पण मला एक हेमंत तुला विचारायला आवडेल की
लेखक आहेस, दिग्दर्शक आहेस, तरीही कुठेतरी मोहनही झाला, यातला विलन करावासा वाटला, त्यातला ग्रे शेड वाटली, आणि इतका तू सहृदयी आहेस की ह्यांनीच हिरो व्हायला पाहिजे असं का, म्हणजे असं तुला थोडासा स्वार्थ कुठेतरी मागे टाकावा आणि असं का वाटलं? नाही, मी खरं सांगू का, मी याच्यात कामच करणार नव्हतो. म्हणजे हे माझं ठरलेलं होतं की मी याच्यात एक वाक्याचा सुद्धा रोल करणार नाही. म्हणजे लंडनला सुद्धा अशी परिस्थिती होती की एक ऍक्टर आम्हाला लागणार होता किंवा ऍक्ट्रेस आम्हाला लागणार होती. तेव्हा पण अशी सिच्युएशन होती की पैसे वाचवता येऊ शकतात, मी आहेत ना सोबत, तर मी तिथला रोल करेन. तरीही मला तो करायचा नव्हता, कारण मला हे सगळं मॉनिटरवर बसून बघायचं होतं. कारण मला स्वतःला खूप टेन्शन होतं या सगळ्याचं, आणि मला हे झेपणार नाही एवढंच होतं डोक्याशी की हे आता कसं सगळं जमणार आहे. पण लोकेश गुप्ते करणार होता हा रोल, आणि त्याचा प्रवासात ॲक्सिडेंट झाला या शूटला येताना. आणि दुसऱ्या दिवशी शूट, तारखा घेतलेल्या सगळ्यांचा पुढचं शेड्यूल लागलंय, आणि लोकेशला डॉक्टरांनी 15 दिवस सक्त बेड रेस्ट दिली. सो त्यामुळे तो करू शकला नाही, आणि पर्यायीने ते माझ्यावर आलं. आणि लोकेशचे सर्व कपडे मला झाले, शूज मला झाले, रात्री 4 वाजता एक माणूस आला केस कापायला, तो लुक डिझाईन झाला, असं सगळं झालं. अरे, आणि मग होऊन गेलं, म्हणजे यांच्यामुळे ते झालं असं मी म्हणेन. वा, पण हे तू इतक्या पॉझिटिव्हली घेतोयस. लोक याच अडथळ्यांच्या शर्यतीचा बाऊ करून आम्ही काय काय केलं हे सांगतोय, आणि तुझला ऍटिट्यूड जो आहे ना तो मला महत्वाचा वाटतो. अरे यार, ट्विटरवर टाकायचं राहिलं रे त्याला. नाही, पण त्यातला मी अंडरकरंट मी समजू शकतोय, पण मला त्याच गोष्टीचा अभिमान वाटतो. म्हणजे या गोष्टीचा तुम्ही बाऊ नाही केलं, किंवा तुम्ही ज्या वेळेला म्हणता त्या पद्धतीचं प्रमोशन तुम्ही कुठेही महाराजांना एनकॅश करण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीतून केलेला नाही, ह्याचा मला अभिमान आहे. मित्रा, कारण ते जर केलं असतं ना तर तुमच्या मूळ उद्देशालाच शह दिलं. कारण तो म्हणतोय की इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या फायद्यासाठी मी कोणाला बी वापरू देणार नाही. मला मध्ये एक ऑडियन्सनी प्रश्न विचारला की पण मग तुम्ही कशावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरत नाही आहात? म्हटलं अहो, तुम्ही सिनेमा बघा, ट्रेलरवरून तर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही सिनेमा बघा, सिनेमा बघून तुम्हाला कळेल की आम्ही कोण त्यांचं नाव वापरणार आहे. माझ्या मनात एक भावना अशी आहे की जर आपण सायंटिस्ट म्हणतात की आपण श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता जी आहे ती एकदा सांगितलेला शब्द या असं म्हणतात राहतो, तो शब्द, तो वॉइस पकडण्याचा प्रयत्न ह्यांचा आहे. जर का शब्द राहत असतील तर मग संवेदनाही राहत असेल, जर संवेदना राहत असेल तर शौर्यसुद्धा राहतं. शौर्य असेल तर रोमांच असेल, तर रक्त असेल तर सगळ्या गोष्टी असतील. मग ते जर असेल तर म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीत मग तो कोणी येऊ दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या या गोष्टी असतीलच ना. नाही, आणि काय आहे, ह्या चित्रपटाचा जो विषय आहे, म्हणजे मला काही चुकीचं कन्वे नाही करायचं आहे, चुकीचं नका समजू. हा चित्रपटाचा विषय आहे गड किल्ल्यांचं संवर्धन, आणि हे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. मूळ मुद्दा आहे गड किल्ल्यांचं संवर्धन, आणि हे किल्ले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव येणारच आहे या चित्रपटामध्ये. निश्चित. आणि या सगळ्यामध्ये मला ज्यावेळेला वाटतं तो मुद्दा येतो की आपल्या राजाकडे आपण धड पाहूही शकणार नाही, इतकं मोठं स्मारक जर त्याचं होत असेल, इतका ऐरणीवरचा मुद्दा, आणि तो तितकाच कळीचा मुद्दा इतक्या निगुतीने हाताळलाय ना तुम्ही. त्याला तो पॉलिटिकल इव्हेंट करून त्याचं मायलेजही घेता आलं असतं. पण त्या सगळ्या गोष्टी हा निरक्षीर विवेक, ही सत्सत विवेक बुद्धी कशा प्रकारे येते यार, आणि हे कुठून येतं म्हणजे. आणि आणखी एक त्याला जोडून मी एक प्रश्न विचारतो. लोक म्हणतात की मोदींनी आता उद्घाटन केलं त्या स्मारकाचं, तेव्हा ट्रेलर आला होता, पण सिनेमा सुचलाय 1.5 वर्षापूर्वी ना. नाही, जे तू खरं सांगायचं तर 4 वर्षापूर्वी, पण लिहिला 1.5 वर्षापूर्वी ना. 1.5 वर्षापूर्वी आपण शूटिंग काय 15 दिवसात शूट केलं ना, आता एडिट केलं असं नाही होत. असं नाही. बरेच जण काय म्हणाले माहितीये, मध्ये पॅचवर्क काढून ते शूट केलं का स्मारकाचं सगळं, की मोदी आता हे उद्घाटन करणार आहेत तर तेवढ्यात पटकन तुम्ही ते स्मारकाचे सीन वगैरे शूट करून घेतलेत का? तर तसं नाहीये. मी तुला ऑनेस्टली सांगतो, स्मारक होणार हे डोक्यात जेव्हा, म्हणजे जी मी वाचलं ना, पहिली बातमी अशी होती की आता एक मोठं शिवस्मारक होणार आणि त्याची पाहणी करण्याचं काम आता सुरू होत आहे. अरबी समुद्रातली त्याची जागा ठरवायची. ती जागा ठरवणारी कमिटी जी होती त्यांच्यासाठी खर्च आला 40 कोटी. म्हणजे त्या समितीने ठरवलं की इथे पुतळा होणार आहे. असं काय ठरवत होते किंवा असं कुठले वेपन्स वापरत होते की ज्यासाठी 40 कोटी गेले? तिथूनच माझा राग सुरू झाला या सगळ्याबद्दल की अरे बरं ठीक आहे, 40 कोटी, शिवाजी महाराज, त्यांचं 10,000 नाही 20,000 कोटीचं स्मारक व्हायला पाहिजे, कारण तो महाराष्ट्राचा अभिमान आहे.
पण आपण कुठे पैसे टाकतोय, कशा प्रकाराने टाकतोय त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे स्मारक व्हायला पाहिजे, पण आधी किल्ले पडतायत त्याचा आपण काय करणार आहोत. त्याच्यासाठी कुठलीही समिती नाही, त्याच्यासाठी कुठलाही अभ्यास नाही. बरं, त्या एखाद्या किल्ल्याच्या कामाचं करा की उद्घाटन. तुम्हाला करायचंच आहे मोठा इव्हेंट. रायगडाचं सगळं रिपेअरिंग होतं, याचं उद्घाटन होणार आहे. रोपवेनी मोदी आले आणि त्याचं उद्घाटन केलं. आम्हाला ते भिडेल जास्त, कारण आहे ते आम्हाला द्या. नवीन काहीतरी गाजरा दाखवू नका यार, कमॉन. म्हणजे प्रॅक्टिकली मला अजूनही लंडनमध्ये गेल्यानंतर इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने शेक्सपियरचं गाव अजूनही ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे यार, आणि त्यांना ते सांस्कृतिक संचित वाटतं. आपल्याकडे एवढा मोठा ऐतिहासिक दस्तऐवज आहे आणि आपण तो असाच उधळून लावलाय. नाही, आपल्याकडे फार सहजपणे काय रे, त्यांच्याकडे त्यांच्या लेखकाची किंमत आहे, गावाची किंमत आहे. आपल्याकडे आपल्या लेखकाची म्हणजे लेखक, साहित्य, कला, सर्वात आधी जर सोपा कुठला मार्ग असेल, सॉफ्ट टार्गेट असेल तर कलाकार. आणि त्यात ज्यांनी इतिहास अजरामर करून ठेवला, असे वीर झालेत, योद्धे झालेत, विचारवंत झालेत महाराष्ट्राचे. पण काय प्रत्येकाने आपापल्या जातीपुरतं करून घेतलं. ज्या माणसांनी जातपात विसरून त्या जाती पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, प्रांताच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हे विश्वची माझे घर हे म्हणण्याची जी भावना होती, ते जे विजन होतं संत ज्ञानेश्वरांचं, त्यांना सुद्धा तुम्ही ब्राह्मण करून टाकलात. म्हणजे मग ह्यापेक्षा पतन आणखी काय असेल. कलियुग मी काही मानत नाही, पण कलियुग मग हे काय असेल, विचारांचं कलियुग मग हेच असेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा होते, यांनी आपण त्यांना छोटं करत नाही आहोत का. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत होतं आपलं. त्यांना जात का देतोय. कुठल्या जातीचे होते शंकर, ब्रह्मदेव कुठल्या जातीचे होते मला नाही माहिती, मी वाचलेलं नाहीये त्यांची जात काय. ते देव आहेत ना. सो आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत. ते एका कुठल्या समाजाचे नाहीत. जितकं जितेंद्र जोशीला वाटतं तितकंच या हेमंत ढोमेला सुद्धा तितकंच वाटतं त्या नावाबद्दल. संत गाडगे बाबा कुठल्या जातीचे मला नाही माहिती, आज तक नाही माहिती. आणि माहीत का करून घेऊ मी, का माहीत करून घेऊ. मला काही गरज नाही. बाबा आमटे कुठल्या जातीचे मला माहीत नाही. ही देव माणूस आहेत माझ्यासाठी. खरं. आणि त्यातला माणूस शोधणं किंवा त्याने दिलेली शिकवण आपण फॉलो करतोय का, आणि त्याची आवर्तनं समाजात उमटतायत का, सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. ह्या सगळ्यात येणारा शुक्रवार हा अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी मनासाठी का महत्वाचा आहे हे तुम्ही सांगावं असं मला वाटतं. मला एकतर वाटतं की चित्रपट हे जे माध्यम आहे त्यामुळे 100% येणाऱ्या प्रेक्षकाचं मनोरंजन आम्ही करणारच आहोत. म्हणजे त्याच्यात गाणी आहे, त्याच्यात रोमॅन्स आहे, त्याच्यात विनोद आहे. म्हणजे ही जी नानासाहेबाची व्यक्तिरेखा आहे ती अगदी तारेवरची आहे. म्हणजे तो कधीतरी विनोदही करतो, तो कधीतरी गंभीरही होतो. बरं, त्या तारेवरच्या माणसाला सांभाळणारा हा एक अनिकेत विश्वासराव पांडाशेठची भूमिका करतोय. मला असं वाटतं की ही जी टीम आहे आत्ता इथे जे बसलेत, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अमित राज, ह्यांनी माझ्या सिनेमासाठी त्यांचं आत्तापर्यंतचं बेस्ट काम दिलेलं आहे. हे मी वादातीत सांगू शकतो. त्यामुळे त्या कारणासाठी हा सिनेमा बघा की ह्या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम केलंय आणि ते तुम्हाला पडद्यावर बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की एबीपी माझाचा जो प्रेक्षक आहे ढांटेढांचा, तो अत्यंत सत्सद विवेकबुद्धी बाळगणार आहे आणि त्यातली निरक्षीर विवेक हा त्याला निश्चित आहे. तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि जात पात धर्म वंश याच्या पल्ल्याडचा तो प्रेक्षक आहे. कारण तो ढांटेढांड या शोवर प्रेम करणार आहे आणि तो निश्चित बॉक्स ऑफिसवर जाऊन बघतोस काय मुजरा कर हे सिनेमा बघून आल्यानंतर थिएटरमध्ये म्हणेल असं मला वाटतं. आणि प्रतिपच्च चंद्रलेख वर्धिष्णू वंदिता शहासुनु शिवशिष्या मुद्रा भद्राया राजते असं ज्यावेळेला म्हणतो त्याला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारं बॉक्स ऑफिस तुमचं राहो आणि तुमची मुद्रा ही अवघ्या महाराष्ट्राच्या बॉक्स ऑफिसवर कायम राहो ही शुभेच्छा मी व्यक्त करतो. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इतक्या आपलेपणाने आलात, बोललात, गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.